हॅलो हॅलो. हॅलो हा नमस्कार. काय नाव तुझं ताई? माझं नाव नेहा आत्माराम घरे. अरे वा. तुमचं बाकीच्यांची पण सांगा. बाकीच्यांची दोघांची? माझं नाव ज्योत्स्ना रविदास मुकणे आणि माझं मानसी दिनेश पवार. नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. हो हा चालेल. तुम्ही कुठे राहता? कर्जतच्याच आसपास राहता? हो कर्जत आतमध्ये. अरे वा, चालेल. हा चालेल. शुभेच्छा. आणि तुमच्या आई वडिलांना पण सांगा की खरोखर चांगली कामगिरी केलेली. साहेब, ते वडील आहेत त्यांचे. नमस्कार नमस्कार साहेब. जय महाराष्ट्र. नमस्ते. जय महाराष्ट्र. नाही, चांगले त्यांनी हिंमत दाखवली आहे. हो, हो. तर तुम्हाला अभिमान असायला पाहिजे त्यांचा. तिचं 10वीचं वर्ष आहे साहेब, आणि यांना खाजगी क्लासेस वगैरे नाही. हे ग्रामीण हायस्कूल आहे, हो. त्यामुळे शाळेत जे शिकवतात तेच त्यांना ते करावं लागतं ना, असं आहे. बरोबर. नाही नाही, पण चांगलं त्यांनी म्हणजे काय आहे की विषय किती एखादा इग्नोर होऊ शकतो आणि कसं त्याला हे आणायचं, सॉटलेट आणायचं, हे तिघींनी दाखवलेलं आहे. खरोखर चांगलं काम केलं. येस, थँक्यू साहेब Yes. फोन हा? केल्याबद्दल. आणि काही लागलं तर सांगा आम्हाला, आम्ही आहोतच. हो, साहेब. हा? Yes. हो, हो, साहेब. ओके. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आमची युवा संघी टीम पण इथली स्थानिक पद्धतची आहे. आपलं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. चांगल्या प्रकारे असाच आवाजला कुठे का असेल तर युवा सेना ही तुमच्यासोबत, आम्ही एका भाऊ म्हणून आम्हाला तुम्ही आमच्या ह्या ताई आहेत त्यांना कधी हाक मारा, आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.